अप्पी हिला काहीच कसं नाही ग कळत. सुश, आधीच तुझी स्वानंदीताई तुझ्यावर चिडलीये. त्यात आता हे चिंगीचं प्रकरण. हा, त्यामुळे ती चिंगीला सपोर्ट करते ना. तुला आणि अंशूला कुठे करते. आणि तू त्या सेलिब्रेशनसाठी खीर बनवायला जर तिला सांगितलं तर तिला राग नाही का येणार तुझा. आता तूच सांग, तू सांगितलंस जरी की स्वानंदीताई मला खीर बनवायची आणि चिंगीचं सेलिब्रेशन करायचंय, ती बनवणार आहे का खीर. पण आमच्याकडे तीच खीर करायची, त्यामुळे मला बघ आहे ना, मी म्हटलं ना इनोसेंट आहे अप्पी. अगं तुमच्याकडे आली म्हणजे काय, तिला सगळीकडे पुढे 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 नाचायचंच असतं. पुढे पुढे करून मी कशी चांगली, मला कसं सगळं चांगलं बनवता येतं, मला कसं सगळं चांगलं करता येतं, हेच करते ती इथे. पण दोन्हीही घरात तिने स्वतःचं महत्व टिकवून ठेवलंय. सगळ्यांना ना अगदी कठपुतली बनवून ठेवलंय. सगळ्यांना तालावर नाचवते ती. मला असं वाटतं की तू आणि स्वानंदी दोघी सुना आहात या घरच्या, म्हणजे हक्क किचनवर दोघींचाही पाहिजे नाही का. तुझाही किचनवर ताबा असला पाहिजे, कंट्रोल असला पाहिजे. किती दिवस स्वानंदी करणार आहे, तू खाणार. सगळे तिच्या कुकिंगचं कौतुक करतील, तुझं कोणीच कौतुक करणार नाही. आणि तुला नावं ठेवतील. आणि मला नाही आवडणार माझ्या सुनेला कोणी नावं ठेवलेली, मला खूप राग येईल. आणि बाळा तुला जमेल तशी खीर बनव ना. हे बघ, तुला नाही जमली, बिघडली, इट्स ओके. तुला कोणी फासावर चढवलं नाहीये. आणि करून करूनच शिकशील ना बाळा. जा बाळा, तू जा आणि कर. आणि कसं आहे, लग्नानंतर नवीन सुनेनी गोड करायची प्रथा आहे आपल्या राजवाड्यांकडे. ओ जा खीर बनव आणि दाखवून दे स्वानंदीला की हे घर फक्त तिचं नाहीये, तुझंही आहे. येस येस, मी एक काम करते ना, मी मम्माला विचारते कशी खीर करायची आहे. हा, मी व्हिडिओ कॉलवरती विचारते तिला. करू व्हिडिओ कॉल करते. हा, इकडनं नको व्हिडिओ कॉल करू बाळा. तू एक काम कर ना, तू किचन मध्ये जा, किचन मधून व्हिडिओ कॉल कर आईला. म्हणजे तुला मम्माला ना इन्ग्रेडियंट्स पण दाखवता येतील. मग मम्मा तुला एक्झॅक्टली सांगेल कुठलं काय करायचं ते. आणि खीर एकदम मस्त होईल की नाही. नाईस ब्रेन यू हॅव मॉम. थँक्यू. थँक्यू. जाऊ. बाय बाय. मम्मा, ती खरंच स्मार्ट आहे का ग. मला आधी वाटत होतं तूच आहेस. मम्मा, नाही पण बरं आहे, बरं आहे. माठ असलेलीच बरी आहे ती. बाय द वे, तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे. तू हिलाच का खीर करायला सांगितलीस. जरा तोंडाची चव बदलायला. तिला वाटेल ती गोड बनवते, पण बघ कसा तडका लागतोय. चल. मी नंदूला भेटून आलो. तिला समजावून सांगितलं. मी तिला म्हणालोय की तू स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस. सुष्मिता तिथे गेल्यावर खूप विचित्र वागते. मम्माने ना तिला डोक्यावर घेतलं असणार आहे. आदिरा, मला एक सांग, तुझ्या आईला हे लग्न कसं काय चाललं ग. मम्माच्या डोक्यात काय चालू असतं ना, हे कुणालाही समजू शकत नाही, मलाही नाही. आणि सुष्मिता नंदूलाही बरंच काही बोलली म्हणे. काय. तुला सांगतो रोहन, माझं मन ना हे अजूनही हे सगळं मान्य करायला तयार नाही. अरे असं कसं होऊ शकतं. नाही नाही, काहीतरी गडबड आहे. हे पुढे काही असं जाणार नाही असं मला अजूनही वाटत राहतं. आय नो राईट. मलाही अजून हे सगळं खरं वाटत नाहीये. हाऊ इज दिस पॉसिबल. आय नो अंशू, मी त्याला लहानपणापासून ओळखते. तो खूप फ्लॅम्बॉयंट आणि पॉम्पस मुलगा आहे. त्याला असं शो ऑफ करायला आवडतो. आय मीन
सुष्मिता चांगली मुलगी आहे, पण अंशुमनचा टाईप नाहीये ती. हे बघ, त्याच्या टाईपचं कोणीच असू शकत नाही ग. मी तुझ्या भावाला जेवढं बघितलंय, जेवढं ऐकलंय, पाहिलंय ना, त्यावरून अजून तरी त्याच्यामध्ये संसार करायची प्रगल्भता नाहीये. वा वा, काय गोलमेज परिषद बसवली का जावयांच्या विरोधात? आता काय पत्रकं वगैरे वाटून, आंदोलनं वगैरे करून, मोर्चे आणून वगैरे तुम्ही काय बिल पास करणार आहात का? अंशुमन राजवाडे यांना कायदेशीर दृष्ट्या लग्न करण्याचा अधिकार नाहीये हो. हे बघ मंदा, टोकाला जाऊ नकोस. मी अजून तरी असा शब्द वापरलाय, पण त्याच्याकडे संसार करण्याची प्रगल्भता नाही. तुमची हीच ती फुटपट्टी घेऊन बसलो असतो ना, तर तुमची ही सून पण या घरी येऊ शकली नसती. आई काय ग तुझं? नाही, तू सारखा अधिरावरच का घसरतेस? बोलला बायकोच्या बाजूने बोलला, बरोबर आहे, काही चुकीचं नाही. मी पण माझ्या मुलीच्या बाजूने बोलते. काय चूक आहे त्यात सांगा? अंशुमनने सुष्मिताला मागणी घातली. सुष्मितानं विचार केला, मुलगा चांगल्या घरचा आहे, श्रीमंत आहे, ह्याच्या बरोबर माझं भविष्य अगदी उत्तम जाणार आहे. केलं लग्न तिने. काय चुकलं काय त्यात? तुमची प्रगल्भता वगैरे म्हणता ना, ती येईलच हो नंतर. जाते कुठे? कधी ना कधीतरी प्रगल्भता येतेच माणसामध्ये. पण सुष्मिता त्याहूनही हुशार निघाली. मग काय चुकलं काय तिचं? काहीच चुकलं नाहीये. नेहमी तिला मठ्ठ बावळट समजत होतात ना. बघा केवढा मोठा निर्णय घेतला तिने. सेट केला आपलं आयुष्य. आता दृष्ट लावू नका तिच्या संसाराला. अंशुमन आणि सुष्मिताचा संसार एकदम मस्त होणार आहे, कळलं? आणि टिकणार आहे. ओके, सो हे मिल्क आहे. मिल्क, साखर. हां, मम्माने काय सांगितलं होतं आधी? साखर गरम कर. नाही, मिल्क गरम कर. हां, मिल्क. हेल्प मी. बस बस बस. आता दूध गरम व्हायला तर वेळ लागतो. तोपर्यंत काय करू मी? काम करते, मामाला सेल्फी पाठवते की काम आता चालू झालेलं आहे. सो ब्युटिफुल किचन. हां, सो शी इज कुकिंग.